ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुखाणू घे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विनारे कोण आम्हा तारे, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुखाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोण आम्हा तारणार. आरोळी माझी पोचू तुझ्या दारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुखाणू घे रे प्रभू तुझ्या हाती. आजच्या मननाकरिता देवाचे वचन लूकरोज वर्तमान अध्याय 13 10 ते 13 ही वचने. लूकरोज वर्तमान अध्याय 13 10 ते 13 ही वचने. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या या सकाळी लूकरोज शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याची 10 ते 13 वचनं वाचलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये आहे आणि तो सभास्थानामध्ये शिकवत आहे. आणि त्या ठिकाणी एक स्त्री आहे आणि ती स्त्री कुबडी आहे आणि तिच्या त्या अवस्थेमुळे तिला नीट उभा राहता येत नाही. आणि त्यावेळेस त्या दुर्बल स्त्रीकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष गेलं आणि ती खुर्चीला चिकटून बसलेली होती असं देवाचं वचन सांगतं. आणि तिला नीट उभा राहता येत नव्हतं. आणि अशा स्त्रीकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष गेलं आणि येशूने तिला पाहिल्यावर तिच्यावर हात ठेवून तिला बरं केलं आणि लगेच ती बरी झाली असं देवाचं वचन सांगतं. आणि ती देवाची स्तुती करत आहे. त्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला आरोग्य दिलं आणि ही जी स्त्री आहे ती देवाची स्तुती करू लागली. परंतु त्या ठिकाणी काही जे लोक आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावर नाराज झाले, कारण
ज्या दिवशी त्या स्त्रीला बरं केलं तो दिवस शब्बाताचा होता. आणि हे जे यहुदी लोक आहेत, हे यहुदी लोक त्या शब्बात दिवशी कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हते, कारण त्यांच्यासाठी तो पवित्र दिवस होता. आणि त्या पवित्र दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने एक अद्भुत कृत्य केलं, एक मोठं काम केलं आणि त्या स्त्रीला आरोग्य दिलं. त्यामुळे सभास्थानाचा जो प्रमुख आहे तो ख्रिस्त येशूच्या कार्यावर नाराज झाला. परंतु माझ्या प्रियांनो, शब्बातापेक्षा त्या स्त्रीचं जीवन महत्वाचं होतं. तिला आरोग्य मिळणं खूप महत्वाचं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तेच केलेलं आहे. त्या स्त्रीवर दया केलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर दया करणं हे शब्बातापेक्षा मोठं आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीवर केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ते प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने कुरकुर करत होते. जरी ते कुरकुर करत होते, ते निराश झाले, परंतु ही जी स्त्री आहे ती देवाचं गौरव करत आहे. कारण तिच्या जीवनामध्ये ते अद्भुत कृत्य झालेलं आहे. तिच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे. तिची जी अवस्था होती ती बदललेली आहे. ती त्या खुर्चीला टेकून होती, त्या खुर्चीवर बसलेली होती. तिला चालता येत नव्हतं व्यवस्थित, परंतु त्या दिवसापासून ती व्यवस्थित चालू लागली. ती देवाचं गौरव करू लागली. का? कारण ख्रिस्त येशूने तिच्या जीवनामध्ये हे अद्भुत कृत्य केलेलं आहे. जरी लोक नाराज झालेला आहे, त्या लोकांकडे त्या स्त्रीने लक्ष दिलेलं नाही, तर तिचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे, आरोग्य देणाऱ्या देवाकडे आहे. होय माझ्या प्रियांनो, लोक काय म्हणत आहे ना या आजच्या या दिवसांमध्ये, त्याकडे आपण पाहू नये. तर जो आपल्याला आशीर्वाद देतो, जो आपल्याला आरोग्य देतो, जो आपल्याला समस्येतून संकटातून सोडवतो, जो आपल्यासाठी अद्भुत कृत्य करतो, त्या ख्रिस्ताकडे मी आणि तुम्ही पाहावं. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही आमचे नेत्र, आमचे लक्ष तुझ्याकडे लावतो, कारण तू आम्हा सहाय्य करणारा, आशीर्वाद देणारा, आरोग्य देणारा, अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर तूच आहे. देवबापा, मी तुला धन्यवाद देतो तू दिलेल्या सर्व आशीर्वादांबद्दल. ख्रिस्त येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. अथांग सागरी तुफान लाटावरी, दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी. तुझ विनारे कोण आम्हा कैवारी, वल्लभ रे माझी नाव ने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नाव ने किनारी. वल्लभ रे माझी नाव ने किनारी. वल्लभ रे माझी नाव ने किनारी. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.